भगवान सांगतायत अर्जुना, असा जर तू स्वधर्म रत राहिला अखंडपणे, तुझ्या धर्मधारा एकीकडे अर्धनारी नटेश्वर स्थिती आली, एक समाधीत राहून तू जर युद्ध करू लागला, समाधीत राहून तू कर्म करू लागला, आणि प्रत्येक माणूस आपणही समाधीस्थ अवस्थेमध्ये, ज्यावेळेस तुम्हाला बुद्धिकेंद्र आता सुरू झालं आहे अनेकांचं, योग आहे बरं, योग आहे. एकाची क्षमता नाही, एकाची एवढी साधना नाही, आणि दिव्य कोटीचे अनुभव आहेत. ही तर भगवती कृपा आहे, भगवती कृपा आहे. अरे अनेक महाराज रखडले तो, काय सांगावं. आमचे जैन साधू देखील अरे किती त्यागी आहेत, किती तपस्वी आहेत, रखडलेत. आणि तुम्ही काय केलंय आणि आम्ही काय केलंय, काय केलंय. अनेक साधू संतांनी पूर्ण त्यांचं वाळून टाकलंय, पण नाही दिलं त्या शक्ती. आपण किती भाग्यशाली आहोत हे लक्षात घ्या. आणि भाग्यशाली स्वतःला समजत नसूत आणि अजून कोणाला आपण मोठं समजत असू, आपल्या इतके पापी नाहीत. आपल्या इतके कोणी पुन्हा पापी नाहीत. आणि अजूनही आम्ही कोणाच्याही मागे लागत असू, ती शक्ती काय करेल. अरे शक्ती तर तुमच्यामध्ये उसळलेली आहे, त्यांच्यात आहे काय. चमत्कार दाखवते, आणि नमस्कार कुठेही करतो आपण. चमत्कार आपल्याला दाखवते, नमस्कार दुसरीकडे. आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी. आगीचा डोम शरीरात उसळला आणि बंब घेऊन दुसऱ्या मंदिरात चाललेत. मारा बोंब, बाकी काही नाही. कोणत्याही कर्माचे ठसे किंवा चर त्याच्या बुद्धीत उमटत नाहीत, मग भलेही त्यांनी काही कृत्य करोत, नाही उमटत सर. आपल्याला वाटतं त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय. ते आम्ही सारखेच, ते आम्ही बोलतो, ते भज्य खातात, आम्ही भज्य खातो. ते डोळे झाकतात, आम्ही डोळे झाकतो. ते कपडे घालतात, तसं आम्ही कपडे घालतो. ते थोडेसे नाचलेत, आम्ही जास्त नाचतो, मग आम्ही नाही का श्रेष्ठ. असं नाही. जे तो आत्मबोधे तोषला, तरी कृतकार्य देख झाला. अखंड रमला पाहिजे, अखंड आत्म्यामध्ये समाधीस्थ अवस्थेत जो राहतो, तो काहीही कर्म केलं त्याला साधना देखील नाही हो. बस सहज समाधी तिथं म्हटलंय. कबीरांनी म्हटलंय. आणि मग काही लोकांनी पाट्या लावल्या, सहज योग यांच्याकडे आहे का, पाट्या लावल्यात त्यांच्याकडे. साधो सहज समाधी भली, काय कबीरांची स्टेज असेल. खूप मोठं प्रवचन होऊ शकतं. साधो सहज समाधी भली, सहज समाधी. मी बोलतोय, सगळं करतोय, पण सहज समाधी आहे. जे तो आत्मबोधे तोषला, तरी कृतकार्य देख झाला. मनोनी सहजे सांडवला कर्मसंगा. कारण त्याचे मनबुद्धी प्राण शरीराचे सर्व परमाणू आत्मबोधाने संतोष पावलेले असल्यामुळे तो कृतकार्य झाला. जबावत संतोष धन, सबध्वन धूली समान. शांती, संतोष हे धन आहे बरं. आणि हे धन जोपर्यंत अखंड तुम्ही समाधी अवस्थेमध्ये राहत नाही, तोपर्यंत शांती नाही, आणि तोपर्यंत संतोषही नाही. आज अनेक महाराज दिसतील, संतोषही नाही, शांती नाही, अशांत आहेत, अशांत, परेशान असतात. आणि आपल्याला वाटतं बहुतेक ते पोहोचले. जे तो आत्मबोधे तोषला, तरी कृतकार्य देख झाला.
जो आत्मबोधाने संतोष पावलेले असल्यामुळे तो कृतकार्य झाला. कर्मभूमीवरचे या शरीराचे कार्य संपले म्हणून तो सहजच कर्मधर्म कष्ट यातून पूर्ण मोकळा होतो. कर्म बाधतच नाही त्याला, कारण अखंड समाधीमध्ये प्रत्येक श्वास प्रत्येक कर्म जळून जातं, एका क्षणाक्षणाला जळून जातं. त्याचे बीज निर्माण होत नाहीत, त्याचा भोग निर्माण होत नाही, त्याला बंध निर्माण होत नाही, त्याला पाप निर्माण होत नाही. तो काही करू द्या आणि तो त्याचं देहाचं जन्म घेणं कृतकार्य झालं म्हणून समजा. आणि कर्म संगात जरी तो असेल तरी सांडवलंय त्यांनी, कर्मबंधन मुक्त झालाय. म्हणजे अखंड समाधीमध्ये राहणं. आणि काही लोकांना डोक्यात असं ओढल्यासारखं झालं की मला येतात डोक्यात ओढायलं, ओढू द्या ना. काय चक्कर येईल का? नाही नाही, उगाच ओढायलंय. अरे भगवान खेचतोय, जीवात्म्याला आत्मा खेचतोय. तिथं भक्तीची सुरुवात आहे, भक्तियोगाची. ज्याप्रमाणे एखादा सॅटेलाइट जर चंद्राच्या यानामध्ये गेलं, त्या याच्यामध्ये ज्यावेळेस जातं त्याच्या रेंजमध्ये तो चंद्र ओढून घेतो. काय नेम मारलेला नसतो यांनी. हे जे सॅटेलाइट जातात चंद्रावर समजा गेलं, तो ग्रह ओढून घेतो गुरुत्वाकर्षण. त्यांच्या गुरुत्वाकर्षणमध्ये गेल्यानंतर यांचा नेमबाजी नाही आहे, ती धनुष्यासारखी ओढून घेतल्या जातं. तसं भगवंताच्या भक्तीच्या रेंजमध्ये तुम्ही गेलात की भगवंत ओढतो. आधी तुम्ही भगवंताला ओढायचं आहे. तुम्ही भगवंताला ओढणं भक्ती मार्ग. त्यासाठी प्रेम सर्वभाव सगळं पाहिजे. आणि एकदा तुम्हाला प्रेम निर्माण भगवंताचं झालं, मग भगवंत तुम्हाला ओढतो. दॅट इज भक्तियोग. आणि ज्यावेळेस भगवंत ओढतो, कर्मसंग संपले, तुम्ही काही करा, मुक्त आहेत. हिंसेचाही विचार करू नका, अहिंसेचाही करू नका, दयाचा नाही, धर्माचा नाही, कशाचा नाही, संपलं. तुम्हाला तीर्थाला जायची गरज नाही, तुम्हाला मंदिरात जायची गरज नाही. बाप्पासाहेब फार कमी गेले माऊलींच्या मंदिरात. आपण जसं रोज चक्र मारतो ना, नाही, फार कमी. कधीतरी चुकून आमच्या बरोबर, नाहीत नाही, गरज नाही. गरज नाही. आपण जसे चक्रा मारत फिरतो तशी गरज नाही. सहजच कर्मधर्म कष्ट यातून तो पूर्ण मोकळा होतो. 18वा श्लोक हे भगवान अर्जुनाला समजून सांगतायत. नैव तस्य कृते नार्थो नाकृते नाकृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रया.